आज आपण वैकुंठ चतुर्दशीची एक सुंदर अशी कथा ऐकणार आहोत। तर बांधवांनो, कार्तिक चतुर्दशी म्हणतो मूळ नाव, परंतु या दिवसाला वैकुंठ चतुर्दशी म्हटलं जाऊ लागलं। तर बांधवांनो, अशी सुंदर कथा आहे, ही कथा ऐकल्यानंतर वैकुंठाला जाण्याचा मार्ग मोकळा होतो। ज्यांना अखंड विश्वाचा मालक म्हटलं जातं, अखंड या संसाराचं पालन पोषण करण्याची जिम्मेदारी आणि संरक्षण करण्याची जिम्मेदारी देवादिदेव विष्णू देवांच्यावर आहे। तर बांधवांनो, ही जिम्मेदारी मिळालेला दिवस म्हणजे वैकुंठ चतुर्दशी दिवस। देवादिदेव विष्णू देवांनी देवादेव महादेवांचे केलेल्या भक्तीचा दिवस आज आहे। आजच्याच दिवशी बांधवांनो, देवादिदेव विष्णू देवांनी महादेवांच्या पिंडीवरती अक्षरशः आपला एक डोळा काढून अर्पण केलेला होता तो दिवस। आजच्याच दिवशी देवादेव महादेवांनी भगवान विष्णू देवांना सुदर्शन चक्र अर्पण केलं होतं तो आजचा दिवस। सुंदर अशी कथा आहे बांधवांनो, देवादेव विष्णू देवांच्या आणि महादेवांच्या भक्तीचा आजचा दिवस। त्यासाठी बांधवांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत आपण ऐका। हा व्हिडिओ अर्ध्यात सोडू नका। अर्ध्यात सोडल्यानंतर देवाची भक्ती घडत नाही। आणि हा व्हिडिओ ऐकल्यानंतर आम्हाला एक कमेंट जरूर द्या, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अशी कमेंट नक्की द्या। कारण एक कमेंट जरी दिली आज आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, तरी सुद्धा बांधवांनो मोक्ष प्राप्तीचा मार्ग मोकळा होईल। मी हनुमंत पवार धारकर, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल शूटर चॅनल। तर बांधवांनो, सत्य युगामध्ये कार्तिक शुक्ल चतुर्दशीच्या बांधवांनो या दिवशी ज्यांना वैकुंठाचा अधिपती म्हटलं जातं, ते भगवान विष्णुदेव वैकुंठातून वाराणसीला आले। कारण बांधवांनो, वाराणसी काशी म्हणजेच महादेवांची सगळ्यात आवडती नगरी बघा। महादेवांनीच निर्माण केलेली ही नगरी। भगवान विष्णुदेव या नगरीमध्ये आले आणि त्या ठिकाणी मनकर्णिका नावाचा जो घाट आहे, या मनकर्णिका घाटावरती भगवंतानं स्नान करून 1000 कमल पुष्प घेतली आणि महादेवाच्या पिंडीवरती भगवंत त्या ठिकाणी वाहण्यासाठी बसले बघा। आसन तयार केलं आणि एक एक मंत्र बोलून त्या ठिकाणी देवादेव विष्णुदेव एक कमल पुष्प महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करत होते। मंत्र बोलायचे। असं करता करता बांधवांनो 999 कमल पुष्प देवादेव विष्णुदेवांनी महादेवाच्या पिंडीवरती अर्पण केली। राहिलं 1 कमल पुष्प। भगवंतानं पाहिलं की शेवटचं कमल पुष्प व्हावं आणि त्या ठिकाणी अशी घटना घडली बांधवांनो की शेवटचं कमल पुष्प त्या ठिकाणी दिसेनासं नाहीसं झालं, म्हणजे दिसतच नव्हतं। हे जे शेवटचं कमल पुष्प होतं म्हणजे 1000व हे कमल पुष्प देवादेव महादेवांनी लपून ठेवलं। त्यात भगवान विष्णूंना प्रश्न पडला की आता करावं तरी काय। आता जर शेवटचं कमल पुष्प म्हणजे 1000व कमल पुष्प जर नाही वाहिलं तर संकल्प तुटेल, आणि जर दुसरं कमल पुष्प मी आणायला गेलो तर आसनावरून उठलं होईल आणि त्या ठिकाणी सुद्धा संकल्प तुटतो आसनावरून उठल्यानंतर। आता करावं काय, भगवंत विचार करू लागले। आणि विचार करता करता भगवंताच्या ध्यानात आलं की या पृथ्वी तलावरती पुंडरीकाक्ष नावाचा एक भक्त होता आणि या भक्तानं कमलपुष्प म्हणून स्वतःचा डोळा काढून महादेवांच्या पिंडीवरती अर्पण केलेला होता आणि त्यावेळी महादेव प्रसन्न झाले। हे भगवंताच्या ध्यानात आलं आणि बांधवांनो, त्या ठिकाणी अखंड विश्वाच्या मालकानं देवादेव विष्णुदेवांनी स्वतःचा आपला डोळा काढला आणि हा डोळा महादेवांच्या पिंडीवरती अर्पण केला। आणि त्याच वेळी देवादेव महादेव त्या ठिकाणी प्रकट झाले। आदिनाथ, अखंड या विश्वाला निर्माण करणारे आणि देवी देवतांना निर्माण करणारे आदिनाथ महादेव त्या ठिकाणी प्रकट झाले आणि त्या ठिकाणी भगवान विष्णूंना सांगितलं की हे देवा, अखंड या संसारामध्ये सर्वश्रेष्ठ भक्त तुम्ही आहात माझा। तुम्हाला जे काय मागायचे ते तुम्ही मागा। आणि त्या ठिकाणी बांधवांनो, महादेवांनीच वर दिला भगवंताला की या 3 लोकांचं स्वामी तुम्ही होताल, 3 राज्य तुम्हाला मी देतो, 3 लोकांचं, आणि या 3 राज्याची संरक्षणाची जिम्मेदारी सुद्धा मी तुमच्यावरती देतो। बांधवांनो, त्या ठिकाणी महादेवांनी हा वर देवादेव विष्णू देवांना त्या ठिकाणी दिला। हा वर दिल्यानंतर महादेवांनी सांगितलं की देवा अजून काहीतरी मागा। त्यावेळेला देवादेव विष्णुदेव म्हणाले
की हे देवा, तुम्ही तिन्ही लोकांची संरक्षणाची जिम्मेदारी दिली मला, तिन्ही लोकांचं राज्य दिलं, परंतु या राक्षसांचा वध कसा मी करू? राक्षस भरपूर आहेत. त्यावेळेला बांधवांनो, महादेवांनी सुदर्शन चक्र दिलं देवादेव विष्णू देवांना आणि सांगितलं, तुम्ही या सुदर्शन चक्राने या राक्षसांचा वध करा. तर बांधवांनो, सुदर्शन चक्र मिळालेला हा दिवस वैकुंठ चतुर्दशी. एवढंच नाही तर महादेवांनी सांगितलं की देवा, तुमच्या भक्तीवरती मी प्रसन्न आहे. या कार्तिक चतुर्दशीला आजपासून वैकुंठ चतुर्दशी म्हटलं जाईल. आणि हे सगळं सांगून बांधवांनो त्या ठिकाणी देवादेव महादेव अंतर्धान पावले. असा हा भक्तीचा दिवस आहे. वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी आज जर भगवंताचं नामस्मरण केलं, देवादेव महादेवांचं, विष्णुदेवांचं, तर वैकुंठाचा मार्ग मोकळा होतो. या कथेतून आपण एक घेऊ शकतो बांधवांनो की भक्ती करावी कशी, एक निष्ठे. कारण बांधवांनो, कोणाला तरी मानावं लागतं, आपल्याला कोणाला तरी मानावं लागतं. विचार करा, भगवान विष्णुदेवांनी महादेवांची भक्ती केली आणि महादेवांना मानलं, कारण महादेव या दिनात आहेत. म्हणून महादेव आणि भगवान विष्णुदेवांना हरिहराची जोड म्हटली जाते. तर बांधवांना हे वैकुंठ चतुर्दशीचं रहस्य आहे बघा. त्यामुळे भगवंताचं नामस्मरण नक्की करा. आणि बांधवांना सुंदर अशी दुसरी सुद्धा कथा मी आपल्याला सांगतोय आज वैकुंठ चतुर्दशीच्या दिवसाची. एकदा नारद मुनी या पृथ्वी तलावरती आले फेरफटका मारण्यासाठी. पृथ्वी तलावरती फेरफटका मारला आणि वैकुंठामध्ये गेले नारद मुनी. वैकुंठामध्ये गेल्यानंतर देवादेव विष्णू देवाने त्यांचं स्वागत केलं. आणि त्यावेळी भगवान विष्णुदेवांनी विचारलं की नारद मुनी, तुम्ही कशासाठी आला या ठिकाणी, तुमचं काय काम आहे? नारद मुनींनी सांगितलं, भगवंता, मी पृथ्वी तलावरती गेलो, अनेक ठिकाणी फिरलो, कित्येक लोक सुखी आहेत, कित्येक लोक दुःखी आहेत, परंतु माझ्या मनामध्ये एक प्रश्न आहे की सामान्य भक्ताला वैकुंठापर्यंत पोहोचण्याचा मार्ग. त्याच वेळी बांधवांनो, देवादेव विष्णू देवांनी सांगितलं की सामान्य लोकांना भक्ती करण्याचा मार्ग, वैकुंठापर्यंत जाण्याचा मार्ग, स्वर्गामध्ये येण्याचा मार्ग सांगितला. की जी वैकुंठ चतुर्दशी आहे, म्हणजेच कार्तिक चतुर्दशी, या दिवशी जर माझं नामस्मरण केलं अगदी मनापासून, तर वैकुंठाला जाण्याचा मार्ग मोकळा होतो. आणि बांधवांनो, त्या दिवशी या वैकुंठाचे जे द्वारपाल आहेत, जय आणि विजय, या दोघांनाही भगवंतानं बोलून घेतलं आणि सांगितलं की जो माझी मनापासून भक्ती करेल त्याला तुम्ही वैकुंठामध्ये प्रवेश द्या. बांधवांनो, हे माझे जे शब्द आहेत फक्त ध्यान देऊन ऐका, विश्वासानं ऐका की भगवंताचं नामस्मरण हे अगदी मनापासून, तन मन, विश्वासानं, श्रद्धेनं जर भगवंताचं नामस्मरण केलं ना, तर शेवटच्या क्षणी सुद्धा आपण घेतलेलं एकदा नाव हे वैकुंठापर्यंत पोहोचू शकतो. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. विचार करा बांधवांनो, हे जे भगवंताचं नामस्मरण आहे फक्त मनापासून घ्या. ज्यानं शेवटच्या क्षणी जरी घेतलं तरी वैकुंठाचा दरवाजा खुला राहील. फक्त बांधवांनो विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे. तर बांधवांना असा वैकुंठ चतुर्दशीचं हे महत्व आहे बघा. स्वतः भगवंतानं सांगितलं आणि भगवंतानं भक्ती केली महादेवांची. त्यामुळे बांधवांनी ही कथा ऐकल्यानंतर नक्की आपण भगवंताचं नामस्मरण करा. दिवसातून एकदा तरी भगवंताचं नाव अगदी मनापासून घ्या, विश्वासानं घ्या, श्रद्धेनं घ्या. ही जर माहिती आवडली असेल ना, तर आमच्या चॅनलला एक लाईक नक्की करा. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट म्हणून आम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अशी एक कमेंट जरूर द्या. जय हिंद, जय भारत.